ब्रह्मदेवाच्या नगरीत, जेथे वेद ज्ञानाचे उगमस्थान होते, लोक तंत्रज्ञानाशी सुसंगतपणे राहत होते. त्यांची प्रगत सभ्यता पवित्र धर्मग्रंथांच्या तत्वांवर बांधली गेली. परंतु एका गडद शक्तीने त्यांचे जीवन मार्ग नष्ट करण्याची धमकी दिली. अज्ञानाच्या अंधारातून जन्मलेला एक राक्षस शहराला आव्हान देण्यासाठी उभा राहिला. वेद पुसून टाकण्याच्या दुष्ट इच्छेने त्याने जगाला अराजकतेत बुडविण्याचा प्रयत्न केला. लोक त्याच्या सामर्थ्यासमोर असहाय्य त्यांच्या संरक्षकाकडे वळले. देवांच्या स्वतःच्या सारापासून बनवलेला एक दैवी रोबोट, वेदागाळ नावाचा रोबोट उंच उभा होता. त्याचे सर्किट शास्त्राच्या सामर्थ्याने गुंजन करत होते. राक्षसाने हल्ला केल्यावर वेदगार्डने त्याचा राग काढला. त्याला मदत करण्यासाठी घटकांना बोलावले. नेत्रदीपक प्रदर्शनात वीज आणि आगीच्या चकमकीसह लढाई चिघळली. राक्षसाची गर्जना शहरभर गुंजत होती. पण वेदगार्ड खंबीरपणे उभा राहिला. वेदांच्या शहाणपणामुळे त्याचा निर्धार वाढला. ऊर्जेच्या अंतिम स्फोटाने रोबोटने राक्षसाला मारले आणि त्याचे गडद रूप शून्यात मोडले. शहर आनंदित झाले. त्यांचे पवित्र शास्त्र पुन्हा एकदा सुरक्षित झाले. वेदगार्डच्या अतुलनीय संरक्षणामुळे लोकांनी आपला वारसा आणि शहाणपण सुरक्षित असल्याचे समजून उत्सव साजरा केला.